आपल्यासोबत मराठा आंदोलक योगेश केदार आहेत। योगेशजी, एक मुद्दा उपस्थित केला जातोय, प्रकरण अतिशय संवेदनशील आहे, गंभीर आहे। आरोप करणारी ही व्यक्ती मोठी आहे, आरोप ज्यांच्यावर केला त्या व्यक्ती मोठी आहे। अशा परिस्थितीमध्ये या सगळ्या प्रकरणाचं जे सत्य असेल ते पोलिसांच्या माध्यमातून तपासातून समोर यावं, महाराष्ट्राच्या समोर आल्यानंतर त्याच्याबद्दलच्या प्रतिक्रिया यायला हव्यात, तो संयम बाळगायला हवा, अशा प्रकारची अपेक्षा आता त्यांनी व्यक्त केलेली आहे। तुम्हाला वाटतं का की पोलिसांचा याबद्दलचा जो तपास आहे तो समोर आल्यानंतर प्रतिक्रिया द्यायला हवी? तुमचा म्यूट आहात तुम्ही। योगेशजी तुम्ही म्यूट आहात, म्यूट काढा योगेशजी, म्यूट काढा। तुम्ही हेडफोन घातले त्याच्यामुळे येत नाही, हेडफोन काढा। आवाज येतोय? हा, बोला बोला। हे बघा, महाराष्ट्रात आज जी काही परिस्थिती निर्माण झालेली आहे ती अत्यंत गंभीर आणि सगळ्यांना विचार करायला लावणारी आहे। आज जे काही दोन व्यक्तींनी एकमेकांच्या विरोधात जो काही आरोप झालेला आहे, सन्माननीय मनोज जरांगे पाटलांनी जो आरोप केला त्या आरोपाच्या पाठीमागे त्यांनी काही तथ्य दिलेले आहेत आणि त्यांनी स्पेसिफिक धनंजय मुंडे साहेबांचं नाव घेतलेलं आहे। याचा अर्थ मनोज जरांगे पाटलांनी वंजारी समाजाच्या विरोधामध्ये बोललेत असं अजिबात होत नाही। आणि जो काही प्रश्न असेल ते चौकशी असेल तो चौकशी करतील, कुणाची करतील, ह्या व्यक्तींची करतील। आज जो काही महाराष्ट्रात एक प्रपोगंडा चालवायचा प्रयत्न चाललाय की मराठा विरुद्ध वंजारी, तर असं ते होण्याची शक्यता नाही आणि ते होऊ नये या मताचा मी आहे। आणि का, मराठा समाजाचा इतिहास सगळ्यांना माहित आहे, शेकडो हजारो वर्षांचा आहे। वंजारी समाज बांधवांचा सुद्धा इतिहास अत्यंत चांगला। पण त्यांचा काय संबंध आला त्याच्यामध्ये? त्यांचा काय संबंध आला? समाजाचा काय संबंध आला? ऐका, मी हे सांगतोय की आज ही आपण चर्चा करत असताना घेतोय की धनंजय मुंडे हे स्वतःला वंजारी समाजाचे नेते म्हणतायत। आम्ही काय म्हणतो, वंजारी समाजाकडे बघत असताना आम्ही भगवान बाबांच्याकडे बघतो। या भगवान बाबांनी या समाजाला पूर्ण मुख्य प्रवाहात आणला। दुसरं, राजकारणाच्या मुख्य प्रवाहात गोपीनाथराव मुंडे साहेबांनी आणला। ह्या महापुरुषांमुळे हा समाज ओळखला गेला पाहिजे, ना की धनंजय मुंडे सारख्या बलात्कारी आणि भ्रष्ट राजकीय नेत्याचं वर्ण ओळखाव्या। त्या वाल्मिक कराडवरनं ह्या समाजाची ओळख असू नये अशी आमची इच्छा आहे। आणि जो काही धनंजय मुंडे स्वतःच्या चमडी वाचवण्यासाठी ज्या पद्धतीनं षडयंत्र करायला लागलेले आहेत, याच्यावरनं कुठं ना कुठं तरी आम्ही असेल किंवा तुम्ही असेल किंवा काही असेल, सर्वसामान्य खालची जनता जी आहे ती समाजावर बोलत असते, बघत असते। माझं असं म्हणणं आहे, आज ह्या लक्ष्मण हाकेने एक विषय काढला पार्थ पवारचा। अरे, पार्थ पवारचं आम्ही कधी समर्थन केलंय का आता मराठा समाजाने? काय बोलायलाय तुझं लक्ष्मण हाके? कधी आम्ही पार्थ पवारचं समर्थन केलं समाज म्हणून? पण तुम्ही लोकांनी, पण त्यांनी समाजाचा विषय नाही केला, त्यांनी तसं नाही म्हणाले। त्यांचा मुद्दा असा होता की तो मुद्दा बाजूला राहिला असं त्यांचं म्हणणं होतं, समाजाशी नव्हतं जोडलेलं। चुकीचं जाऊ नये म्हणून मी बोललो। मराठा समाजाचा नेता उडकून आणायचा हे एकच मुद्दा असतो लक्ष्मण हाकेचा, दुसरं काही नाही। माझं असं म्हणणं आहे की व्यक्ती जर चुकला असेल तर त्या व्यक्तीपुरता आपण ठेवलं पाहिजे। महाराष्ट्रामध्ये त्या पवन कराडवरती जीव घेणा हल्ला झाला, अजून आरोपी बीड जिल्ह्यामधला अटक झाली नाही त्याला। अरे काय बोलला? प्रक्रिया पूर्ण झाली का म्हणतो? काय बोलला आता? अरे, जरांगे पाटलावर हल्ला करायचा तुला? काय बोलतो? हो, योगेश केदार आणि लक्ष्मण हाके, मी दोघांचे ऑडिओ म्यूट करा। मी पहिल्यांदा सांगितलं, दोघांचा आवाज बंद करा, वैयक्तिक नाही। योगेश केदार, त्यांचा मुद्दा जो होता त्या मुद्द्याच्या अनुषंगाने मला विचारायचं आहे, या महाराष्ट्रामध्ये लक्ष्मण हाके यांच्यावर सुद्धा 7 ते 8 वेळा हल्ला करण्याचा प्रयत्न झाला। काल सुद्धा ते तुम्हाला माहित आहे, तो काय नाव ते, काहीतरी दुसरे कार्यकर्ता त्याचे हातपाय तोडलेले होते, तो विषय होता। वैयक्तिक पातळीपर्यंत ही अशा प्रकारची महाराष्ट्राची संस्कृती आहे का, आणि त्याचं समर्थन कोणी कसं करावं? हे बघा, मी आजही आताही पुन्हा एकदा बोलतो, जबाबदारीने बोलतो, लक्ष्मण हाके यांच्यावर व्यक्तिगत कुणी हल्ला केला आहे असेल त्या गोष्टीचं आम्ही समर्थन कधीही केलेलं नाही, मराठा समाज कधी करणार नाही। कोणत्याही व्यक्तीवर हल्ला केला असेल महाराष्ट्रामध्ये, आपल्या महाराष्ट्रात विचाराचा लढाई करण्याचा आपला परंपरा राहिला, आपला इतिहास आहे आपला महाराष्ट्राचा। अत्यंत प्रगल्भपणे आपण एकमेकांच्या विरोधात एकमेकांची मतं खोडणारे समाज म्हणून ओळखला जातो। महाराष्ट्रात मी दिल्लीत राहिलोच, आता दिल्लीत
महाराष्ट्र राजकारणाकडे बघत असताना अत्यंत उच्च लेवलला बघितलं जाते. कारण महाराष्ट्रातले माणसं आज जरी विरोध करत असतील मुद्द्यांना मुद्दे, तो दुसऱ्या दिवशी एखाद्या हॉटेलमध्ये नाही एकत्र नाही जेवायला, नाही चहा सगळ्यांनी प्यायला इतिहास जमा बसतात. केलं त्याला, हे आश्चर्य इतिहास जमा मला केलं. वाटतंय दिल्ली सगळ्या लोकांना किंवा सगळ्या उत्तरातल्या. सामाजिक नेत्यांना पोलीस संरक्षणात फिरावं लागतं या महाराष्ट्रामध्ये. हे काय कटू सत्य आहे महाराष्ट्रातलं, कोणी सांगायचं गरज राहिलेली नाही. आता उत्तर प्रदेश बिहारवाले सुद्धा म्हणतील ह्या महाराष्ट्रामध्ये काय चाललंय म्हणून. विचका केला या महाराष्ट्राचा सगळ्यांनी, माहित नाही का महाराष्ट्राला.